आणि मंत्री छगन भुजबळांनी त्यांच्यावरती हल्ला होण्याची भीती व्यक्त केल्यावरती नाशिकच्या भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्तात वाढ होईल अशी शक्यता होती। मात्र सकाळच्या सुमारास भुजबळ फार्मवरती पोलीसच नसल्याचं दिसून आलं। याबाबतीत सकाळी आरडाओरडा झाल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा भुजबळ फार्मवरती पोहोचला। 5 ते 6 कर्मचाऱ्यांना तिथे तैनात केलं गेलं। मात्र शिफ्ट बदलत असल्यानं कर्मचारी जागेवर नव्हते अशी सारवासारव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली। परंतु भुजबळांनी भीती व्यक्त केल्यावरही नाशिक पोलिसांना घटनेचं गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित झाला। भुजबळ साहेब नाशिकमध्ये असतात त्यावेळेस या ठिकाणी योग्य तो प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो। इतर वेळी जे पेट्रोलिंगचे व्हेकल असतात त्या व्हेकल या ठिकाणी बंदोबस्ताकामी हजर असतात, अधूनमधून भेट देत असतात। ज्या कालचं जे विधान झालं आणि जी काही त्यांच्याबद्दल भीती व्यक्त करण्यात आली त्याच्यापासून त्याच्यानंतर हा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आपल्याकडे जर त्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही माझ्याकडे सादर करा, त्याची मी योग्य ती चौकशी करते। ते शिफ्ट चेंज होते आमची, तर त्यावेळेस जे काही हे झालं असेल मी त्याची माहिती घेते। तर भुजबळ फार्मवरती सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी आहे आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला। त्यांना गोळी मारण्याचा कट आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या घरावर ज्या पद्धतीने हल्ले झाले तसा हल्ला त्यांच्या घरावर होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। या घटनेनंतर नाशिकच्या भुजबळ फार्म म्हणजे छगन भुजबळ यांचं कार्यालय त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणं अपेक्षित होतं। मात्र सकाळच्या सुमारास इथे बंदोबस्त नव्हता। 1 ते 2 कर्मचारी होते, मात्र ते देखील आतल्या बाजूला होते आणि जिथे हा तंबू गेल्या अनेक दिवसांपासून टाकण्यात आला आहे, साधारणतः 1 महिन्यापूर्वी टाकण्यात आलेला आहे, मात्र इथे पोलीस कर्मचारी एकही नव्हता। ज्यावेळेस या संदर्भातली ओरड सुरू झाली, इथे माध्यम प्रतिनिधी दाखल झाले, इथल्या सुरक्षा रक्षकांकडून देखील ही माहिती देण्यात आली आणि त्यानंतर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात झालेला आहे। बंदूकधारी देखील पोलीस इथे आलेले आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत हा हलगर्जीपणा आहे का असा सवाल उपस्थित होतोय। छगन भुजबळ यांनी स्वतःहून अशा स्वरूपाची माहिती दिल्यानंतर देखील नाशिक पोलिसांना या परिस्थितीचं गांभीर्य नाही का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक अशा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी इथे आलेत। त्यांनी आल्यानंतर सारवासारव केली। कदाचित शिफ्ट बदलण्याचा हा कालावधी असू शकतो, त्यामुळे इथे कर्मचारी नसावेत अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली। परंतु आता भुजबळांनी काल केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्यांच्या बंगल्यावरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात झालेला आहे। एकूणच सुरुवातीलाच जर अशा स्वरूपाची खबरदारी घेतली असती तर ऐनवेळी असा फौजफाटा उभा करण्याची वेळ पोलीस दलावर आली नसती। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।